20 वर्षांच्या दुराव्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवशक्ती गठबंधनाचा संयुक्त वचननामा जाहीर केला। हा वचननामा जाहीर करण्यासाठी राज ठाकरे तब्बल 2 दशकांनी सेना भवनात दाखल झालेला आपण बघितलं। वचननाम्यात मुंबईकरांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत, जसे की 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत, तसेच स्वस्त घरांची योजना, आरोग्य आणि शिक्षणात सुधारणा आणि विशेष म्हणजे मुंबईला मराठी महापौर देण्याचं आश्वासन। मात्र हा वचननामा जाहीर होताच त्यावर भाजपने थोडाही वेळ वाया न घालता लगेचच टीका करायला सुरुवात केली आहे। हा वचननामा नव्हे तर अपचननामा, चोरीनामा किंवा बोलबच्चननामा अशा शब्दात भाजपने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय, ज्यात शेलारांनी तर थेट भाजपचा जाहीरनामा चोरल्याचंच म्हटलंय। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधूंनी संयुक्त वचननामा जाहीर केला। या वचननाम्यात मुंबईकरांसाठी अनेक आश्वासनं आहेत, ज्यात 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना पूर्ण मालमत्ता कर माफी, तसेच गृहिणी आणि घरगुती कामगारांसाठी 1500 रुपयांची मासिक मदत आणि तरुणांसाठी 1 लाख रुपयांची स्वयंरोजगार मदत, तसेच मुंबईत 1 लाख परवडणारी घरं बांधणे, तसेच बेस्ट तिकीट पुन्हा कमी करणं, त्याचबरोबर पालिका क्षेत्रात ज्युनियर कॉलेज उभारणं इत्यादींचा समावेश होता। पण हा वचननामा जाहीर होताच भाजपकडून यावर तीव्र टीकेची झोड उठली। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या वचननाम्याला तर थेट अपचननामा म्हणून हिणवलंय। ते म्हणाले, ठाकरेंनी आमच्या मागण्यांचा चोरलेला हा अपचननामा आहे। 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी ही आमचीच जुनी मागणी होती, ज्याला ठाकरेंनी त्यावेळी विरोध केला होता। आता निवडणुकीसाठी ते आमच्याच कल्पना चोरून आणतायत, असं आशिष शेलार म्हणाले। आणि एवढाच नाही तर शेलार यांनी 2018 मध्ये विधानसभेत स्वतः ही मागणी मांडल्याचा दाखला त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून दिला। बरं, पुढे भाजप नेते तसेच प्रवक्ते केशव उपाध्याय यांनीही या वचननाम्याला बोलबच्चननामा आणि भूलथापनामा म्हणून उडवून लावलाय। ते म्हणाले, ठाकरेंनी कधी भाजप सोबत, कधी काँग्रेस सोबत, कधी इकडे तिकडे फिरत राजकारण केलंय। जे स्वतःच्याच भूमिकेवर ठाम राहू शकत नाही ते मुंबईकरांना काय वचन देतील, अशा कठोर शब्दात केशव उपाध्याय यांनी ठाकरेंना टोला लगावलाय। बरं, या नेत्यांसह भाजप नेते अमित साटम यांनी देखील ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई पाकिस्तान सारखी होईल। त्यांनी 25 वर्ष महापालिकेत सत्ता असताना मराठी शाळा बंद केल्यात, इमारती बिल्डरांना दिल्यात, आता निवडणुकीसाठी मराठी अस्मितेची ढाल ते करतायत, असं म्हणत अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंवर हल्लाबोल केला। बरं, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ठाकरेंच्या वचननाम्यावर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यामध्ये खोटी आश्वासनं दिली असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासनं फेक आहेत, कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असं म्हणत भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। एकूणच तुम्ही बघू शकताय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या वचननाम्यावर भाजपने जोरदार हल्ला चढवला। ठाकरेंचा हा वचननामा फेक, जुमलेबाजी आणि कागदावरच राहणारा असल्याची सडकून टीका भाजपने लगेचच वचननामा जाहीर झाल्यावर केली आहे, ज्याने मुंबईचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। तुम्ही सुरू असलेल्या या घडामोडींकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।